नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 चं तिसरं प्रकरण बहुपदी. या बहुपदीचा संकीर्ण प्रश्न संग्रह आज आपण बघतोय. बघा, या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण या तिसऱ्या प्रकरणाचे सगळे सराव संच बघितलेले आहेत. सराव संच 3.1, 3.2, 3.3, 3.4, 3.5, 3.6 असे 6 सराव संच बघितलेले आहेत. आणि आज आपण संकीर्ण प्रश्न संग्रहावरती चर्चा करूयात. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे पहिला जो प्रश्न आहे यात काय दिलंय की खालील प्रत्येक प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. खालीलपैकी बहुपदी कोणती? बघा, ही बहुपदी नाहीये कारण खाली y आहे. इथं y चा जो घात आहे तो या ठिकाणी पूर्ण संख्या येणार नाही. घात जो आहे पूर्ण संख्या आली पाहिजे, म्हणजे कुठलाही घात असेल ती पूर्ण संख्या आली पाहिजे. इथे बघा x चा वर्ग 2 पूर्ण संख्या आहे. इथं काहीच नाही म्हणजे शून्यवा घात, म्हणजे डी ऑप्शन जो आहे तो तुमचा या ठिकाणी करेक्ट आहे. पहिल्याचं उत्तर डी. कारण ही बहुपदी नसणार आहे. कारण बघा ना, x भागिले y म्हणजे y चा पहिला घात, म्हणजे याचाच अर्थ x गुणिले y चा वजा पहिला घात असतो. इथं घात जो आहे तो ऋणमध्ये आला. घात जर ऋणमध्ये येत असेल, घात तुमचा पूर्ण संख्याच पाहिजे तरच बहुपदी असणार आहे. इथं घात ऋणमध्ये येतोय म्हणजे ही बहुपदी नाही. इथं जर तुम्ही बघितलं तर x चा वर्गमुळात 2 म्हणजे x चा 1/2 घात. ही सुद्धा पूर्ण संख्या नाहीये, म्हणून ही सुद्धा तुमची बहुपदी नाहीये. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर -2 येतात, म्हणून ही सुद्धा बहुपदी नाहीये. ही तुमची डी ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे, ही बहुपदी आहे. ठीक आहे. यावर आपण सराव संच 3.1 मध्ये चर्चा केलेला आहे. या बहुपदीची कोटी, तर या बहुपदीची कोटी 0 असणार आहे, लक्षात घ्या. 0 असेल म्हणजे वर्गमुळात 7 चा अर्थ काय? 7 गुणिले x चा शून्यवा घात आणि वर्गमुळात 7 गुणिले x चा शून्यवा घात 1 असतो. उत्तर येतं वर्गमुळात 7 म्हणजे कोटी 0. एक लक्षात घ्यायचं, कुठलीही नुसती स्थिर संख्या असेल, 7 असेल, 8 असेल, 12 असेल, 25 असेल, -7 असेल, या सगळ्यांची कोटी 0 असते. ओके. हां. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे तिसरा, शून्य बहुपदीची कोटी किती असते? शून्य बहुपदीची कोटी 0च असते. आता शून्य बहुपदीची जर आपण कोटी बघितली तर एखादी बहुपदी असेल ती 0 असणार आहे. तर शून्य बहुपदीची कोटी आपल्याला निश्चित करता येत नाही. नुसती एखादा आकडा असेल तर तिची कोटी आपल्याला निश्चित करता येते. एखादा आकडा जर असेल, 7 असेल, 8 असेल, पण शून्य बहुपदीची कोटी आपल्याला निश्चित करता येत नाही. ठीक आहे. यानंतर याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न आपण बघू, चौथा. तिसरा नंतर चौथा प्रश्न. 2x वर्ग अधिक 5x घन. आता या बहुपदीची कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक इथं 3 आहे, म्हणजे कोटी किती झाली? 3 झाली. संपला विषय. कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक, लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, x घन या बहुपदीचे सहगुणक रूप कोणते? आता x चा घन याचा अर्थ काय बाबा? x घन, त्याच्यानंतर वर्ग नाहीये, अधिक 0x चा वर्ग, अधिक 0x आणि वजा 1. आता याचा सहगुणक रूप काय? x घनच्या शेजारी 1, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 0 आणि मग वजा 1. 1 0 0 वजा 1, 1 0 0 वजा 1, ती या ठिकाणी झालं. तर अशा प्रकारे आपल्याला सहगुणक रूप सांगता येईल. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, 5वा. इथं p7 वर्गमुळात 7 ची किंमत काढायची. px बरोबर काय माझ्याकडे? x चा वर्ग वजा 7 वर्गमुळात 7x अधिक 3. p ऑफ मला 7 वर्गमुळात 7 ची किंमत काढायची, म्हणजे x च्या जागेवर आपल्याला 7 वर्गमुळात 7 लिहायचंय, बाकी काहीच नाही करायचं. मग x चा वर्ग म्हणजे 7 वर्गमुळात 7 चा वर्ग वजा 7 वर्गमुळात 7 गुणिले x म्हणजे 7 वर्गमुळात 7 आणि अधिक 3. बघा, 7 चा वर्ग 49, वर्गमुळात 7 चा वर्ग 7, 7 गुणिले 7 49 आणि वजा वर्गमुळात 7 गुणिले हे वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 फक्त 7 आले आणि अधिक 3. बघा, 49 गुणिले 7 343 येतात आणि इथं पण 49 गुणिले 7 343 अधिक 3. हे गेले, राहिलं किती बाबा? 3 राहिलं. तर 3 उत्तर कुठे बाबा? हे बघा, ए ऑप्शन. तर आपला ए ऑप्शन जो आहे तो करेक्ट असणार आहे. तर इथे फक्त तुम्हाला ऑप्शन जे आहेत, योग्य ऑप्शन्स आपल्याला शोधायचे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, या बहुपदीची किंमत x बरोबर वजा 1 असताना किंमत किती बाबा? आता p ऑफ x बरोबर काय? 2x चा घन अधिक 2x. x च्या जागेवर फक्त वजा 1 लिहायचं, वजा 1 लिहायचंय, म्हणजे 2 गुणिले x चा घन म्हणजे वजा 1 चा घन, अधिक 2 गुणिले x म्हणजे 2 गुणिले वजा 1. बघा, 2 गुणिले वजा 1 चा घन आपल्याकडे येतो वजा 1.
आणि आणि 2 गुणिले वजा 1 वजा 2. बघा वजा 2 गुणिले 1 आपल्याकडे आलं वजा 2 आणि हे वजा 2. वजा वजा अधिक म्हणजे किती आले बाबा वजा 4. वजा 4 ऑप्शन कुठे? डी या ठिकाणी. तर डी ऑप्शन आपला करेक्ट आहे. डी बरोबर वजा 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे 7व्याचं. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा काय बाबा? हां. पुढचा प्रश्न 8वा. 8व्यामध्ये बघा m ची किंमत काढायची. आता x वजा 1 हा अवयव आहे. आता x वजा 1 अवयव असल्यामुळं p ऑफ 1 बरोबर 0. वजा 1 आहे तर 1 बरोबर आपल्याला 0 असणार आहे. अवयव केव्हा असतो? ज्यावेळेस x वजा 1 हा भाजक असेल, तर त्या वजा 1 च्या ऐवजी 1 ची किंमत जर 0 असेल p ऑफ 1 ची, तर तो अवयव आहे. म्हणजे आता इथे बघा p ऑफ x आपल्याकडे काय आहे? 3x चा वर्ग अधिक mx. आता m ची किंमत काढायची. p ऑफ x च्या ऐवजी p ऑफ 1 घ्या. 3 गुणिले x चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग. m गुणिले x म्हणजे m गुणिले 1. p ऑफ 1 ची किंमत आहे 0. 3 गुणिले 1 चा वर्ग 1 अधिक 3 m गुणिले 1 m झालं. आता 3 गुणिले 1 3 झालं. हे 0 आपल्या जागेवर 3 1 3 अधिक m. m अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे 3 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा 3 झाले आणि बरोबर m. म्हणजेच m बरोबर आपल्याकडे वजा 3 येतील. m ची किंमत वजा 3 कुठं बाबा? ऑप्शन सी. तर सी ऑप्शन हा बरोबर आहे 8वा. यानंतर आपल्याकडे याच्यामध्ये आणखी सुद्धा काही प्रश्न आहेत. जवळपास आपल्याकडे 10 प्रश्न आहेत. अजून 2 प्रश्न आहेत ते बघू. बघा इथे आपल्याला हा गुणाकार करून मिळणाऱ्या बहुपदीची कोटी लिहा. आता कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक. म्हणजे बघा x वर्ग आणि 7x चा घन या दोघांचा गुणाकार म्हणजेच मोठा घातांक येणार. बघा x वर्ग गुणिले वजा 7 गुणिले बघा या ठिकाणी वजा 7x चा घन जर केलं तर वजा 7x चा 5वा घात होईल आणि सगळ्यात मोठा घात म्हणजे 5वाच घात या ठिकाणी असणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला कोटी 5 येईल. म्हणजे पूर्ण सोडवण्याची काही गरज नाही. तुम्हाला कोटी काढायचे. या दोघांचा गुणाकार करून येणाऱ्या बहुपदीची कोटी विचारले. तर सगळा गुणाकार करायची गरज नाहीये. या पहिल्या बहुपदीमध्ये असलेलं जे एखादं पद आहे सगळ्यात जास्त कोटी असलेलं पद, बरं या बहुपदीची कोटी असलेलं पद आणि या बहुपदीची कोटी असलेलं पद, या बहुपदीची कोटी असलेलं पद तो x चा वर्ग आहे आणि हा वजा 7x चा घन आहे. या दोघांचा गुणाकार जर केला तर वजा 7x चा 5वा घात येतो. म्हणजे 5वा घात आला म्हणजे कोटी या ठिकाणी 5 आहे. म्हणजे गुणाकार न करता वेळ न वाया घालवता सुद्धा आपण फटाफट उत्तर काढू शकतो. रेषीय बहुपदी कुठली? जिचा घातांक एकच असतो तिला आपण रेषीय बहुपदी म्हणतो. ही वर्गीय बहुपदी, ही घन बहुपदी आहे. ओके. तर आता हे झाले सगळे बहुपर्यायी प्रश्न. तर आता आपण प्रत्यक्षामध्ये काही प्रश्न आहे. आता इथं बघा पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न. कोटी लिहायचे. इथं कोटी किती? सगळ्यात मोठा घातांक 4 दिसतोय, कोटी 4. इथं काहीच नाहीये म्हणजे कोटी 0. इथं बघा आता या ठिकाणी 9वा घात सगळ्यात मोठा आहे. म्हणजे इथं कोटी किती झाली बाबा? 9. ए आणि बी स्थिर संख्या आहे. जर ती चल असती तर कोटी बदलली असते. तर इथे कोटी आहे 9. कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक. आता हे सांगायची गरज नाही. एकदम सोपा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील बहुपदी प्रमाण रूपामध्ये लिहा. प्रमाण रूपामध्ये म्हणजे इथं उतरत्या क्रमात आपल्याला लिहायचे आहे. म्हणजे बघा 7x चा चौथा घात सगळ्यात अगोदर लिहा. त्याच्यानंतर हा घन लिहा, x चा घन. त्याच्यानंतर बाबा 4x चा वर्ग आहे, वर्ग लिहा. नंतर x लिहा आणि नंतर 9 लिहा. अशा प्रकारे उतरत्या क्रमाने लिहायची. म्हणजे त्यांची जी कोटी आहे घातांकांच्या उतरत्या क्रमाने. आता इथं जर बघितलं तर सगळ्यात मोठा घातांक चौथा आहे. 5p चा चौथा घात. त्याच्यानंतर तिसरा घात बघा इथे आहे. अधिक 2p चा तिसरा घात. त्याच्यानंतर वर्ग पाहिजे. 10p चा वर्ग. त्याच्यानंतर पहिला घात बाबा आपल्याकडे p आहे आणि मग वजा 8 आहे. तर एकदम सोपं आहे. म्हणजे इथं तुम्हाला प्रमाण रूपामध्ये लिहायचं म्हणजे उतरत्या क्रमाने लिहायचंय. बाकी काय मोठं काम नाही करायचं. एकदम साधा सोपा सिंपल असा प्रश्न आहे. आता इथे बघा खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा. सहगुणक रूपात लिहायची आपल्याला माहिती आहे. आता इथं बघा x चा चौथा घात आहे. चौथा घात म्हणजे काय बाबा? x चा चौथा घात अधिक x चा 0x चा तिसरा घात नाहीये, अधिक दुसरा घात पण नाहीये म्हणून 0x चा दुसरा घात अधिक 0x आणि अधिक 16. आता आपण सहगुणक रूप लिहू. सहगुणक रूप. सहगुणक रूप. तर सहगुणक रूप काय झालं? x च्या चौथ्या घाताच्या शेजारी 1 आहे. इथं 0 आहे. इथे 0 आहे. परत 0 आहे आणि मग 6 आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सहगुणक रूप लिहिता येईल. एकदम सोपा प्रश्न आहे. इथे बघा, इथे बघितलं तर m चा 5वा घात त्याच्यानंतर चौथा घात नाहीये म्हणून 0m चा चौथा घात तिसरा घात पण नाहीये. 0m चा तिसरा घात मग 2m चा वर्ग नंतर अधिक 3m आणि अधिक 5. तर अशा प्रकारे आपण अगोदर ती बहुपदी जी आहे तिला प्रमाण रूपामध्ये लिहायची आणि त्याच्यामध्ये जो घात नाही आपल्याकडे
तो घात ऍड करावा लागेल. मग आता सहगुणक रूप काय झालं, यमच्या 5व्या घाताच्या शेजारी 1 आहे, त्याच्यानंतर इथं 0 आहे, इथे 0 आहे, इथे 2 आहे, इथं 3 आहे आणि मग 5 आहे. फक्त सहगुणकच आपल्याला उचलायचे, बाकी आपल्याला काहीच या ठिकाणी करायचं नाहीये. तर अशा प्रकारे सहगुणक रूप आपल्याला घेता येईल. तर इथे ऍक्च्युअली शेवटी 15 आहे, इथं 15 असल्यामुळे आपल्याकडे 15 येईल, मी चुकून 5 दिलं. तर असा आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. तर सोपा आहे सहगुणक रूपामध्ये लिहिण्यासाठी. पुढचा बघा प्रश्न. खालील घातांक रूपात लिहायचे. आता ही जी आपल्याकडे दिलेली आहे, तर यांना आपल्याला घातांक रूपामध्ये लिहायचं आहे. 5वा प्रश्न. घातांक रूपात लिहिताना बघा, इथं 1, 2, 3, 4, 5 किती आकडे आहेत? 5. 5तून 1 गेला 4. चौथ्या घातापासून सुरुवात करायची. म्हणजे 3x चा चौथा घात वजा 2x चा तिसरा घात अधिक 0x चा वर्ग अधिक 7x आणि अधिक 18. तर अशा प्रकारे आपल्याला घातांक रूपामध्ये लिहिता येईल. म्हणजे फक्त एक समजून घ्या मुलांना, म्हणजे आपली नेमकी काय गडबड होते बऱ्याचदा, की आपण 0 जो आहे म्हणजे काही मुलं डायरेक्ट 5व्या घातापासून पण सुरुवात करू शकतात. तर चौथ्या घातापासून आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. एवढं फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गडबड करायची नाही. चला आपण 1 मिनिटात पुढे जाऊया. फक्त 1च मिनिट थोडंसं आपण थांबूयात. ओके. तर बघा या ठिकाणी बरीच मुलं व्हिडिओ बघत आहेत. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला, त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करायचं आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा. जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे, ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू याच्यामधला. इथे बघा दुसरा प्रश्न आहे. इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे. किती आहेत? 1, 2, 3, 4 आकडे आहेत. 4मधून 1 गेला 3. मग तिसऱ्या घातापासून सुरुवात करायची. 6x चा तिसरा घात अधिक 1x म्हणजेच x चा वर्ग अधिक 0x आणि अधिक 7 झालं. त्याच्यानंतर इथे किती आहेत? 1, 2, 3, 4 आकडे आहेत. 4तून 1 गेला 3. तिसऱ्या घातापासून सुरुवात करायची. 4x चा तिसरा घात अधिक 5x चा दुसरा घात म्हणजे वर्ग वजा 3x आणि अधिक 0 लिहिणं गरजेचं आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो x हे चल वापरून. जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं y हे चल वापरा, तर y चल वापरायचं आहे. ओके. बघा पुढे जाऊ. बेरीज करा. बेरीज करा एकदम सोपा प्रश्न मित्रांनो. बेरीज करायची आपल्याला. बघा या ठिकाणी बेरीज करताना 7x चा चौथा घात वजा 2x चा घन, अगोदर यांना कंसात लिहून घ्या, अधिक x आणि अधिक 10 आणि अधिक 3x चा चौथा घात अधिक 15x चा घन अधिक 9x चा वर्ग वजा 8x अधिक 2. त्याला सगळ्यांची बेरीज करायची. मग काय लिहायचं? 7x चा चौथा घात वजा 2x चा घन अधिक x अधिक 10. त्याला अधिक x आणि अधिक 10 लिहिलं. पहिला कंस लिहिला. आता दुसरा कंस लिहायचा आहे. दुसरा कंस काय बाबा? अधिक 3x चा चौथा घात अधिक 15x चा घन अधिक 9x चा वर्ग वजा 8x अधिक 2. ठीक आहे. आता या ठिकाणी काय करू? चौथा घात सारखे घातांक जे आहे ते एका बाजूला घेऊ. सारखे घात. बघा 7x चा चौथा घात, त्याच्या शेजारी 3x चा चौथा घात अधिक 3x चा चौथा घात वजा 2x चा घन, त्याच्या शेजारी आपल्याकडे अधिक 15x चा घन आहे. त्याच्यानंतर वर्ग आहे का बाबा? वर्ग बाबा एकाच ठिकाणी आहे, अधिक 9x चा वर्ग. त्याच्यानंतर x आहे का बाबा? इथं x आहे आणि इथं वजा 8x आहे. अधिक x आणि वजा 8x. स्थिर संख्या इथे 10 आहे आणि पलीकडे अधिक 2 आहे. इथं लिहिलं 10 आणि अधिक 2. तर या ठिकाणी बघा चौथा घात 7x चा चौथा घात अधिक 3x चा चौथा घात. 7 आणि 3 किती झाले? 10. 10x चा चौथा घात वजा अधिक वजा बाकी 15तून 2 गेले 13. 13x चा घन 9x चा वर्ग जसाच्या तसा x वजा 8 वजा 7 वजा 7x आणि अधिक 10 आणि 2 झाले 12. तर अशा प्रकारे बेरीज करायची आणि बेरीज कशी करायची यावर आपण मागे चर्चा केलेली आहे. ठीक आहे. 10x चौथा घात अधिक 13x 9x चा वर्ग वजा 7x अधिक 12. ठीक आहे. आता पुढचा बघा, पुढचा प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक दुसरा याच्यातला. याच्यामध्ये बघा इथे पण आपल्याला बेरीज करायची. मध्ये इथं बेरजेचं चिन्ह आहे. समजा हा एक कंस आहे, हा एक कंस आहे, मध्ये बेरजेचं चिन्ह आहे. आता पुढे काय करणार आपण बघा. 3p चा घन q अधिक 2p चा वर्ग q अधिक 7 आणि अधिक 2p चा वर्ग q अधिक 4pq वजा 2p चा घन q.
मग आता बघा इथं 3p चा घन q याच्या शेजारी आहे का p घन q? बघा इथे वजा 2p घन q वजा 2p चा घन q आहे अधिक 2p वर्ग q 2p वर्ग q त्याच्या शेजारी p इथं इथं बघा इथं पण अधिक 2p वर्ग q आणि अधिक 4pq एकटाच आहे त्याच्या जोडीला कोण लिहायला नाहीये आणि हा 7 पण एकटाच आहे 7च्या जोडीला पण लिहायला काहीच नाहीये 3p घन q मधून 2 गेले 3तून 2 गेला 1 राहिला म्हणून फक्त p घन q राहिला 2 आणि 2 4 म्हणून अधिक 4p वर्ग q राहिलं आणि ते अधिक 4pq एकटेच आहेत आणि अधिक 7ला पण काय फरक पडणार नाही तर हे असं आपल्याला करता आलं पाहिजे अशा प्रकारे ही बेरीज जी आहे ती आपण करूयात ठीक आहे आता बेरजे नंतर मला असं वाटतं पुढचा एक वजाबाकीचा प्रश्न असेल तो आपण बघू बघा इथे वजाबाकी करा पण एकदम सिंपल आहे समजा तर हे दोन कंस आहे हा एक कंस आहे हा एक कंस आहे हा एक कंस आहे हा एक कंस आहे आणि समजा मध्ये वजाचं चिन्ह आहे तर वजाबाकी करताना पहिला कंस जो आहे x वर्ग वजा 2y अधिक 9 जसंच्या तसं लिहायचं आणि दुसऱ्या कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे मग दुसऱ्या कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असेल तर आतली चिन्ह बदलायचे अधिक 3x वर्ग त्याचं वजा 3x वर्ग करायचं अधिक 5y चं वजा 5y वजा 7 चं अधिक 7 मग आता काय येईल 5x वर्गच्या शेजारी आपण घेऊ हा वजा 3x चा वर्ग त्याच्यानंतर वजा 2y च्या शेजारी घेऊ हा वजा 5y आणि त्याच्यानंतर अधिक 9 च्या शेजारी घेऊ अधिक 7 5तून 3 गेले 2 2x चा वर्ग वजा वजा अधिक 7 आणि 5 वजा वजा अधिक 2 आणि 5 झाले 7 7y त्याच्यानंतर अधिक 9 आणि 7 झाले 16 म्हणजे 2x वर्ग वजा 7y अधिक 16 असं आपले उत्तर येईल इथे पण बघा हा एक कंस आहे हा एक कंस आहे हा एक आणि समजा इथे मध्ये वजाचं चिन्ह आहे आता आतली चिन्ह बदलतील 2x वर्ग जसाच्या तसा अधिक 3x आणि अधिक 5 पहिलं कंस जसाच्या तसा लिहायचा दुसऱ्या कंसामध्ये बाहेर वजा आहे मग आतली चिन्ह बदलायची अधिकच्या टायमाला बदलत नाही बेरीज करताना बदलत नाही पण वजाबाकी करताना आतली चिन्ह बदलायची इथे x वर्गचं वजा x वर्ग वजा 2x चं अधिक 2x अधिक 3 चं वजा 3 आता बघा 2x वर्गाच्या शेजारी हे वजा x वर्ग घ्या अधिक 3x च्या शेजारी हे अधिक 2x घ्या आणि अधिक 5च्या शेजारी वजा 3 घ्या बाकी काहीच करू नका 2x वर्ग मधून 1x वर्ग गेला 2तून 1 गेला x वर्ग राहिला फक्त अधिक 3 आणि 2 झाले 5 म्हणून 5x आणि अधिक 5तून 3 गेले 2 झालं वजाबाकी आणि बेरीज ह्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे एकदम मित्रांनो सोपं आहे बघा ओके आता पुढे जाऊ पुढचा प्रश्न बघा गुणाकार वगैरे असेल बघा गुणाकार करा गुणाकार करताना बघा एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचंय m घन वजा 2m अधिक 3 या कंसाने आपल्याला काय करायचंय m चा चौथा घात वजा 2m वर्ग अधिक 3m अधिक 2 ला गुणायचंय मग या कंसातल्या प्रत्येक पदाने आपल्याला या कंसाला गुणायचंय बघा कसं पहिलं m घन ने गुणा m चा चौथा घात वजा 2m चा वर्ग अधिक 3m अधिक 2 नंतर वजा 2m ने गुणा m चा चौथा घात वजा 2m चा वर्ग अधिक 3m अधिक 2 आणि नंतर अधिक 3 ने गुणा कोणाला m चा चौथा घात 2m वजा 2m चा वर्ग अधिक 3m आणि अधिक 2 म्हणजे तिघांनी गुणलं बघा m घनाने गुणलं बघा याच कंसाला m चा वर्ग m चा चौथा घात वजा 2m वर्ग अधिक 3m अधिक 2 मग वजा 2m ने गुणलं याच कंसाला बरोबर त्याच्यानंतर अधिक 3 ओके 2m नंतर अधिक 3m ने गुणायचं राहिलं बरं का आपल्याला एक लक्षात घ्यायचं पहिलं m घनाने गुणलं या कंसाला झालं नाही बरोबर आहे सॉरी या गोष्ट गडबड आहे ओके पहिलं m घनाने गुणलं या कंसाला नंतर वजा 2m ने गुणायचं आपल्याला याच कंसाला आणि नंतर 3 ने गुणायचं याच कंसाला आता गुणाकार करा m घन गुणिले m चा चौथा घात तिसरा घात आणि चौथा घात झाला m चा सातवा घात वजा 2 आपल्या जागेवर m घन आणि दुसरा घात पाचवा घात m चा पाचवा घात अधिक 3 आपल्या जागेवर घन आणि तिसरा घात m चा चौथा घात आणि अधिक हे 2 आपल्या जागेवर आणि हा m चा वजा चिन्ह बघा वजा 2m आणि m चा चौथा घात m चा पाचवा घात हे वजा वजा अधिक 2 गुणिले 2 4 m आणि m चा वर्ग m चा तिसरा घन झाला वजा अधिक वजा बाकी 3 दुने 6 m गुणिले m m चा वर्ग वजा अधिक वजा बाकी 2 दुने 4 आणि 4m
आता 3ने गुणू, अधिक 3 गुणिले m चा चौथा घात 3m चा चौथा घात, वजा 3 दुने 6m चा वर्ग, अधिक 3 त्रिक 9m आणि अधिक 3 दुने 6. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी, खूप लांब लचक गणित आहे. आता m चा 7वा घात, त्याच्या शेजारी कोणाला आपल्याला घेता येईल? m च्या 7व्या घाताच्या शेजारी कोणाला घ्यायचं बाबा? कोणच नाहीये. त्याच्यानंतर 6वा घात आहे का बाबा? 7व्या घातानंतर 6वा घात पण नाहीये. 5वा घात आहे बघा, वजा 2m चा 5वा घात आहे, वजा 2m चा 5वा घात. बघा, या वजा 2m च्या 5व्या घाताच्या शेजारी कोणाला घेऊ शकतो आपण? वजा 2m चा 5वा घात. इथं आला परत वजा 2m चा 5वा घात. अजून कुठे आहे का 5वा घात? नाहीये. चौथा घात बघा कुठे कुठे? चौथा घात इथे बघा, 3m चा चौथा घात आणि 3m चा चौथा घात. ओके, चला या दोन ठिकाणी मग इथं लिहायचं अधिक 3m चा चौथा घात अधिक 3m चा चौथा घात. आता घन कुठे कुठे बघा, हे बघा 2m चा घन, 4m चा घन, बस दोनच ठिकाणी. 2m चा घन अधिक 4m चा घन अधिक 2m चा घन अधिक 4m चा घन. वर्ग कुठं कुठे बघा, वजा 6m वर्ग, वजा 6m वर्ग, अजून कुठंच नाहीये. इथं लिहायचं वजा 6m चा वर्ग वजा 6m चा वर्ग. m कुठे आहे? वजा 4m अधिक 9m, वजा 4m अधिक 9m आणि संख्या फक्त 1 एका ठिकाणीच आहे. ठीक आहे. आता बघा m चा 7वा घात, वजा वजा अधिक 2 आणि 2 4, वजा 4m चा 5वा घात अधिक 3 आणि 3 6, 6m चा चौथा घात, 2 आणि 4 6, 6m चा घन, वजा वजा अधिक 6 आणि 6 12, म्हणून इथं वजा 12m चा वर्ग आणि इथं वजा अधिक वजा बाकी, 9तून 4 गेले 5 राहिले, अधिक 5m आणि पलीकडे अधिक 6 जसेच्या तसे. एवढं मोठं उत्तर या ठिकाणी आपल्याकडे येऊ शकतं. ओके, m चा 7वा घात वजा 4m चा 5वा घात अधिक 6m चा चौथा घात अधिक 6m घन वजा 12m चा वर्ग आणि अधिक 5m अधिक 6. ओके, तर गुणाकार करताना अशी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. कॅल्क्युलेशन करताना थोडीशी व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, यातलं दुसरं गणित बघू. यातला दुसरा प्रश्न बघा काय की 5m चा घन वजा 2 या कंसाने गुणायचं. म्हणजे काय करायचं? 5m चा घन याने या कंसाला गुणायचं, m चा वर्ग वजा m अधिक 3. त्याचप्रमाणे वजा 2 ने पण गुणायचं. कोणाला? m चा घन वजा m अधिक 3 ला गुणायचं. आता सोपं आहे जरा. 5 आपल्या जागेवर m घन आणि m वर्ग m चा 5वा घात वजा 5 आपल्या जागेवर m घन आणि m चा चौथा घात अधिक आहे आणि 5 त्रिक 15 आणि हा m चा घन. ठीक आहे, वजा 2 गुणिले m चा घन, हे 2m चा घन, हे वजा वजा हा अधिक 2 गुणिले m 2m वजा अधिक वजा बाकी 2 त्रिक 6 झालं. आता बघा 5वा घात, चौथा घात, तिसरा घात 5m चा घन. ठीक आहे, चला इथे बघा 5m चा 5वा घात वजा 5m चा चौथा घात, 15तून 2 गेले 13 अधिक 13m चा घन आणि त्याच्यानंतर आपल्याकडे राहिले अधिक 2m वजा 6. एवढंच आपल्याला या ठिकाणी लिहिता येऊ शकतं. ठीक आहे, बघा 5m चा 5वा घात, तिसरा घात, काहीतरी राहिलेलं दिसते आपल्याकडं. हा 5 त्रिक 15m चा, हा ओके 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 ओके. इथे आपल्याकडं इथे घन, ऍक्च्युली इथे मी चुकून आहे ना घन घेतला. ऍक्च्युली इथं वर्ग पाहिजे, तर मी इथं चुकून घन घेतला. इथे आपल्याला वर्ग पाहिजे. म्हणजे इथे मला काय येईल, इथे वर्ग जर घेतला तर इथे 2m चा वर्ग येतो. म्हणजे हे फक्त उत्तर आपल्या एवढंच राहील, इथपर्यंतच राहील. इथं चुकून मी घन घेतल्यामुळे प्रॉब्लेम झाला. बघा परत सांगतो तुम्हाला, 5m चा घन आणि m चा वर्ग 5m चा 5वा घात, 5m घन आणि m वजा 5m चा चौथा घात झाला, 5 त्रिक 15 आणि m घन वजा 2 गुणिले m वर्ग वजा 2m वर्ग वजा 2 गुणिले वजा m अधिक 2m. ओके, इथं m आहे अधिक 2m पकडा आणि वजा 2 गुणिले 3 वजा 6 झाले. मग 5m चा 5वा घात वजा 5m चा चौथा घात अधिक 15m चा घन वजा 2m चा वर्ग अधिक 2m वजा 6. एवढंच राहील, त्याच्या पुढे आपल्याला जाता येणार नाही. आता यानंतर पुढे बघा, पुढचा हा झाला 8व्यातला दुसरा झाला. आता बघा 9वा प्रश्न वगैरे. या बहुपदीला संश्लेषक पद्धतीने भागायचं आपल्याला. कोणाला? बघा या ठिकाणी जर आपण बघितलं भाज्य काय आपल्याला 3x चा वर्ग वजा 8x, 3x चा घन आहे वजा 8x चा वर्ग अधिक x आणि अधिक 7. याला आपल्याला भागायचंय भाज्य याला. आता याचा सहगुणक रूप काय? 3 आहे वजा 8 आहे 1 आहे
त्याच्यानंतर आपल्याकडे 7 आहे बरं का. 3 - 8 1 आणि 7. आता या बहुपदीला कोणी भागायचंय x - 3 ने. म्हणजे भाजक किती बाबा आपल्याकडे दिलंय? भाजक जे आहे ते आपल्याकडे x - 3 आहे. म्हणून आपण काय करायचं, -3 च्या विरुद्ध, -3 च्या विरुद्ध, विरुद्ध संख्या कुठली येते? +3. आणि मग या 3 ने आपल्याला अशा प्रकारे इथं भाग लावायचा आहे. 3 इथं लिहायचे आणि हे जे सहगुणक रूप आपण काढलंय 3 - 8 त्याच्यानंतर 1 आणि 7 ला इथं लिहायचं. पहिले 3 आपल्या जागेवर. 3 त्रिक 9, 9 - 8 1, 3 एके 3, 3 आणि 1 4, 3 चोक 12, 12 आणि 7 झाले आपल्याकडे 19. आपल्याला भागा व बाकी लिहा. आता बाकी किती? 19. शेवटी काय बाबा? 19 आहे. म्हणजे इथं बाकी किती झालं बाबा? 19. एवढंच लिहायचं मला, बाकी 19. ओके, बाकी 19. भागाकार विचारला असतं तर तुम्हाला 3, 1, 4 हे भागाकाराचं सहगुणक रूप आलं असतं, नंतर बाकी सगळ्या गोष्टी. पण आपल्याला बाकीच विचारलंय, मग इथपर्यंतच ठेवायचं बाबा. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे 10वा. m च्या कोणत्या किमती करता x + 3 हा x घन वजा 2mx + 21 या बहुपदीचा अवयव असेल. मग आपण काय करू, इथं एक भाजक जो आहे आपल्याकडे, भाजक समजा आपण असं समजू की बाबा भाजक जो आहे ज्याने भाग लावायचा तो आपल्याकडे x + 3 आहे. ओके, मग आपण काय करू, 3 च्या विरुद्ध कोण येतं? 3 च्या विरुद्ध आपल्याकडे येतं -3. ओके, मग m च्या कोणत्या किमती करता x + 3 हा अवयव होईल. मग आपण m ची किंमत काढू. मग समजा x + 3 अवयव आहे, तर आपल्याकडे p ऑफ -3 ची किंमत किती? 0 असणार. x + 3 जर अवयव असेल तर -3 ची किंमत 0 असते. मग 0 किंमत घेऊन आपण इथे m ची किंमत काढूयात. बघा, म्हणजे अवयव असताना p ऑफ x आपल्याला दिलेला आहे x चा घन वजा 2mx अधिक 21. p गुणिले x च्या ऐवजी -3, x चा घन म्हणजे आपल्याकडे -3 चा घन वजा 2 गुणिले m गुणिले x म्हणजे -3 आणि अधिक आपल्याकडे 21. ठीक आहे, अधिक 21. आता -3 ची किंमत 0, p ऑफ -3 ची किंमत 0, -3 चा घन झाला -27, हे वजा वजा अधिक 2 - 6 आणि अधिक आपल्याकडे 21. आता 27तून 6 गेले, 0 बरोबर 27 मधून आपल्याकडे 6 गेले, राहिले 21, वजा 21 आणि अधिक 6 जाणार नाही कारण इथे 3 दुने 6 आणि m राहिला आणि अधिक 21. ओके, 2 - 6 आणि m राहिला आहे. ओके, आणि अधिक 21. आता या ठिकाणी जर बघितलं -27 अधिक 21 वजाबाकी, वजा अधिक वजाबाकी, किंवा एक काम करू, सगळ्या संख्यांना एका बाजूला घेऊ आणि m ला एका बाजूला ठेवू. -27 इकडे आले अधिक 27, अधिक 21 इकडे आले वजा 21 आणि बरोबर 6m. 27 21 गेले 6 बरोबर 6m. 6 गुणिले इकडे आले भागिले 6 भागिले 6 बरोबर m आणि m बरोबर किती? 6 1 6. तर अशा प्रकारे आपल्याकडे m बरोबर 1 हे उत्तर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, जवळपास 15 अजून 5-6 प्रश्न बाकी आहेत, तर ते बघू. तर बघा हा प्रश्न, याच्यामध्ये मला काय दिले, 2016 वर्षाच्या शेवटी कोवाड, वरुड व चिखली गावांची लोकसंख्या अनुक्रमे 5x चा वर्ग 5x चा वर्ग वजा 3y चा वर्ग 7y वर्ग अधिक 2xy आणि 9x वर्ग अधिक 4xy होती. म्हणजे 2016च्या शेवटी असलेली लोकसंख्या. बघा, 2016च्या शेवटी असलेली लोकसंख्या बघा, आपल्याला दिले लोकसंख्या म्हणजे काय होती बाबा, कोवाड गावात किती लोक होती? तिथं दिले 5x चा वर्ग वजा 3y चा वर्ग, एवढी लोक कोवाड गावामध्ये होती. कधी? 2016च्या शेवटी. वरुड गावाचा जर तुम्ही विचार केला तर वरुड गावामध्ये किती लोक होती? 7y वर्ग अधिक 2xy, 7y चा वर्ग अधिक 2xy. त्याच्यानंतर आपल्याकडे चिखली गावाचा जर विचार केला तर चिखली गावाचा जर आपण विचार केला तर किती लोक होती? 9x चा वर्ग अधिक 4xy, एवढी लोक होती. लक्षात घ्या, काय झालं की 2016च्या शेवटी कोवाड गावामध्ये 5x वर्ग वजा 3y वर्ग एवढी लोक होती. वरुड गावामध्ये 7y वर्ग अधिक 2xy एवढी लोक होती आणि चिखली गावामध्ये 9x वर्ग अधिक 4xy एवढी लोक होती. आता काय झालं, 2017 वर्षाच्या सुरुवातीला तीनही गावांतून शिक्षण व रोजगाराकरता अनुक्रमे
एक्स वर्ग अधिक एक्स वाय वजा वाय वर्ग, 5xy व 3x वर्ग अधिक xy माणसे दुसऱ्या गावी गेली. बरं का, स्थलांतर झालेली लोके, स्थलांतर बरं का, स्थलांतरित लोकसंख्या, लोकसंख्या आपण म्हणू, स्थलांतर झालेल्या लोकांची संख्या आपण म्हणू. तर ती किती बाबा? कोवाड गावामध्ये, कोवाड गावामधून किती लोक स्थलांतरित झाली, त्याच्यानंतर वरुड गावामधून किती लोक स्थलांतरित झाले आणि चिखली गावामधून किती लोक स्थलांतरित झाली ती आपण लिहू. ओके, तर बघा आपल्याकडे कोवाड गावामधून किती लोक स्थलांतरित झाली असेल? एक्स वर्ग अधिक एक्स वाय, एक्स वर्ग अधिक एक्स वाय आणि वजा वायचा वर्ग एवढी लोक स्थलांतरित झाली. वरुड गावातून किती? 5xy एवढी लोक स्थलांतरित झाली. आणि चिखली गावामधून 3x वर्ग अधिक xy एवढी लोक स्थलांतरित झाली, एवढी माणसे स्थलांतरित झाली. तर 2017च्या सुरुवातीला त्या गावांची एकूण लोकसंख्या किती? बरोबर. मग आता 2017च्या सुरुवातीला, 2017च्या सुरुवातीला असणारी लोकसंख्या प्रत्येक गावाची लोकसंख्या. ओके, लोकसंख्या. आता आपल्याला काय विचारलं की एकूण लोकसंख्या काढा, पण आपण प्रत्येक गावाची लोकसंख्या काढू. आता पहिलं कोवाड गावाची लोकसंख्या काढू. कोवाड, आता लक्षात घ्या, कोवाड गावाची लोकसंख्या किती असणार? किती लोक होती? 5x वर्ग वजा 3y वर्ग एवढी लोक होती. त्याच्यातून किती लोक गायब झाली? एवढी लोक गेलेली आहेत. मग ती वजा करावी लागणार, बरोबर ना? म्हणजे मला काय करावं लागणार आहे? 5x वर्ग वजा 3y वर्ग याच्यातून मला वजा करावी लागणार आहे x वर्ग अधिक xy वजा y वर्ग, x वर्ग अधिक xy वजा y वर्ग. मग काय राहिले बाबा? इथे वजाबाकी करताना आपण काय करतो? या ठिकाणी बघा 5x वर्ग वजा 3y वर्ग आपल्या जाग्यावर, आतली चिन्ह बदलली, अधिकचं वजा x वर्ग अधिकचं वजा xy आणि वजाचं अधिक yचा वर्ग. मग किती लोक राहिले बाबा कोवाड गावामध्ये? 5x वर्ग मधून हा 1x वर्ग गेला, किती वर्ग राहिले बाबा? 4x वर्ग. आता जागा कमी म्हणून फटाफट करतो. 5x वर्ग मधून 1x वर्ग गेला, 4x वर्ग वजा 3y वर्ग अधिक y वर्ग म्हणजे वजा 2yचा वर्ग आणि बाबा हे आपले वजा xy एवढी लोक कोवाड गावामध्ये राहिले. त्याच्यानंतर वरुड गावामध्ये जर विचार केला, वरुड गावामध्ये किती लोक राहिले बाबा? वरुड गावामध्ये 7y वर्ग अधिक 2xy एवढी लोक होती. 7y वर्ग अधिक 2xy एवढी लोक होती. आणि त्याच्यातून किती लोक मला वजा करायचे आहेत? 5xy वजा 5xy आपण डायरेक्ट करू. 7y वर्ग अधिक 2xy वजा 5xy बरोबर किती उरली? इथं खालीच लिहू. चला, उरलेली लोक 7y वर्ग 2 वजा 5, 2 वजा 5 किती? वजा 3, वजा 3xy एवढी लोक वरुड गावात उरली. त्याच्यानंतर चिखली गावाचा जर आपण विचार केला, चिखली गावामध्ये किती लोक उरली बाबा आपल्याकडं? चिखली गावात होती 9x वर्ग अधिक 4xy, 9x वर्ग अधिक 4xy एवढी लोक होती. आणि त्याच्यातून वजा झालेली, स्थलांतरित झालेली लोक 3x वर्ग अधिक xy, 3x वर्ग अधिक xy. बघा मग काय आलं बाबा? 9x वर्ग अधिक 4xy वजा 3x वर्ग, कंसाच्या बाहेर वजा आहे, आतली चिन्ह बदलली आणि इथं वजा xy. आता काय येईल? 9x वर्ग मधून 3x वर्ग गेला, 9तून 3 गेला 3, 6x वर्ग, 6x वर्ग. 4तून हा 1xy गेला, 4xy मधून 1xy गेला. आपल्याकडे काय झालं? 1 मिनिट, 4तून 1 गेला, एकच मिनिट, 4तून हा चला 4तून 1 गेला, आपल्याकडे किती राहिले? 3xy. 4तून 1 गेला, 3xy आपल्याकडे या ठिकाणी राहिलेलं आहे. तर ही प्रत्येक गावामध्ये आपण जर गावावाईज जर विचार केला तर कोवाड गावामध्ये एवढी लोक राहिली, बरोबर. त्याच्यानंतर वरुड गावामध्ये एवढी लोक राहिली आणि चिखली गावामध्ये एवढी लोक राहिलेली आहेत. तर आपल्याला एकूण लोकसंख्या काढायची, एकूण राहिलेली लोकसंख्या आपण काढू. इथं जागा नाही म्हणून मी एकूण लोकसंख्या लिहितो, तुम्ही लिहायचं एकूण उरलेली लोकसंख्या गावामध्ये. तर ती या तिघांची मला बेरीज करावी लागेल. 4x वर्ग वजा 2y वर्ग वजा xy. बघा 4x वर्ग वजा 2y वर्ग वजा xy अधिक 7y वर्ग वजा 3xy
7y वर्ग वजा 3xy आणि अधिक 6x वर्ग अधिक 3xy, बरोबर. 6x वर्ग अधिक 3xy. बघा मग आता काय येईल, 4x वर्ग आपल्या जागेवर वजा 2y वर्ग आपल्या जागेवर वजा y जे आहे ते आपल्या जागेवर, इथं वजा xy आपल्या जागेवर, बरोबर. त्याच्यानंतर 7y वर्ग वजा 3y अधिक 7y वर्ग वजा 3y 3xy 7y वर्ग वजा 3xy, ठीक आहे. हे दिसत असेल कदाचित. त्याच्यानंतर हे 6x वर्ग अधिक 6x वर्ग अधिक 3xy. तर बघा आता या ठिकाणी बघा काय कट होण्यासारखं, सगळे x वर्ग एका बाजूला घेऊ. बघा x वर्गाचा जर विचार केला तर हा 4x वर्ग आणि 6x वर्ग, 4 आणि 6 किती झाले 10x चा वर्ग, बरोबर. त्याच्यानंतर वजा 2y वर्ग अधिक 7y वर्ग, y वर्ग दोनच वेळा आहे, वजा 2y वर्ग अधिक 7y चा वर्ग, दोनातून 7 गेले की झाले 5y चा वर्ग अधिक 5y चा वर्ग आणि हे वजा 3xy, बघा वजा xy वजा 3xy आणि अधिक 3xy. आता हे अधिक 3xy वजा 3xy गेले, फक्त काय राहिले हे वजा xy, फक्त आपल्याकडे राहिले वजा x आणि y, म्हणजे 10x वर्ग अधिक 5y वर्ग वजा xy असं या ठिकाणी आपल्याकडे उत्तर या ठिकाणी येऊ शकतं. 10x वर्ग अधिक 5y वर्ग वजा xy. म्हणजे या गणितामध्ये जरी मोठं असलं तरी आपण काय समजून घ्यायचंय, बघा साध्या सोप्या भाषेत सांगतो. 2016च्या शेवटी लोकसंख्या किती होती? कोवाड गावामध्ये 5x वर्ग वजा 3y वर्ग एवढी लोक होती. वरुड गावामध्ये किती होती? वरुड गावामध्ये होती 7y वर्ग अधिक 2x एवढी लोकसंख्या होती आणि चिखली गावामध्ये 9x वर्ग अधिक 4xy एवढी लोक होती, ते आपण लिहिलं. त्याच्यानंतर स्थलांतरित किती लोक झाली? 2017च्या सुरुवातीला किती लोक स्थलांतरित झाली, म्हणजे किती लोक निघून गेली शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी? तर एवढी लोक. कोवाड गावामध्ये x वर्ग अधिक xy वजा y वर्ग आणि त्याच्यानंतर वरुड गावामधून x5 xy एवढी लोक गेली आणि चिखली गावामधून 3x वर्ग अधिक xy एवढी लोक गेली. मग राहिले किती? मग कोवाड गावामध्ये किती राहिले बाबा? आधी एवढी लोक होती आणि त्याच्यामधून x वर्ग अधिक xy वजा y वर्ग ही लोक गेली. म्हणजे या दोघांची वजाबाकी केली प्रत्येक गावांच्या आणि गावामध्ये राहिलेली लोक किती? तर वरुड गावामध्ये राहिलेली लोक किती होती बाबा? एवढी लोक वरुड गावामध्ये राहिलेली, सॉरी कोवाड गावामध्ये एवढी लोक वरुड गावामध्ये राहिली आणि एवढी लोक जी आहेत ती चिखली गावामध्ये राहिली आणि मग या सगळ्यांची बेरीज आपण केलेली आहे. थोडं गणित अवघड वाटेल पण स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून घ्या आणि व्हिडिओला पुन्हा पुन्हा बघा, नक्कीच तुम्हाला समजेल. गणित मोठं जरी असलं तरी खूपच इम्पॉर्टंट आहे, सोपं आहे. बघा प्रयत्न केला तर येईल सगळ्यांना. पुढे बघा, जर bx आता या ठिकाणी आपल्याला दिले, जर bx वर्ग अधिक x अधिक 5 आणि bx घन वजा 2x अधिक 5 या बहुपदींना x वजा 3 ने भागल्यास येणारी बाकी अनुक्रमे m व n असेल आणि जर m वजा n बरोबर 0 असेल तर b ची किंमत काढा. बघा लक्षात घ्या, या दोघांना सुद्धा याने जर भागलं, समजा आपण एक काम करू, bx वर्ग अधिक x अधिक 5 या बहुपदीला कोणी भागायचे? x वजा 3 ने भागल्यास बाकी किती येतं बाबा? बाकी येते आपल्याकडे, समजा बाकी m येते, म्हणजे या बहुपदीला भागल्यावर बाकी m येते. बाकी काय येते? m येते. म्हणजे याचा अर्थ काय? वजा 3 आहेत ना, बाकी m येते. म्हणजे वजा 3 च्या ऐवजी आपण काय घेतो? 3 घेतो बाकी काढताना. याचा अर्थ p ऑफ 3 बरोबर आपल्याकडे m येणार आहे, बरोबर ना. वजा 3 आहे म्हणून आपण 3 घेतलं. p ऑफ 3 बरोबर तुमच्याकडे m येणार आहे. म्हणजे आपण काय करू? p ऑफ x आपल्याकडे काय बाबा? bx वर्ग अधिक x अधिक 5 आहे. आपल्याला b ची किंमत काढायची आहे. p ऑफ x च्या ऐवजी p ऑफ 3 घेऊ, मग b गुणिले 3 चा वर्ग अधिक x च्या जागेवर 3 घ्या आणि अधिक 5 घ्या. p ऑफ 3 ची किंमत m असणार आहे, बरोबर. b गुणिले 3 चा वर्ग किती बाबा? 9 अधिक 3 अधिक 5 किती झाले बाबा? 8 झाले, बरोबर. मग m बरोबर आपल्याकडे काय? 9 गुणिले b 9b आणि अधिक 8 ही झाली m ची किंमत, बरोबर. त्याच्यानंतर आता दुसरा मुद्दा काय बाबा? परत bx चा घन त्याच्यानंतर वजा 2x अधिक 5 या बहुपदीस कोणी भागल्यावरती x वजा 3 ने भागल्यास
बाकी किती येते? बाकी n येते. बाकी आपल्याकडे n येते. ठीक आहे, आता बाकी काय येते? n येते याला भागल्यावरती. म्हणजे याचा अर्थ काय बाबा? p ऑफ 3 बरोबर n आलं पाहिजे. p ऑफ 3 बरोबर n आलं पाहिजे, कारण बाकी n येते. मग आता आपण काय करू? p ऑफ x ची किंमत आपल्याकडे काय बाबा? p ऑफ x बरोबर bx चा घन वजा 2x अधिक 5 आहे. p ऑफ x ची किंमत p ऑफ 3 घेऊ आता. b गुणिले 3 चा घन वजा 2 गुणिले 3 अधिक 5. p ऑफ 3 ची किंमत n समजा. b गुणिले x चा घन 27 वजा बेत्रिक 6 अधिक 5. मग n बरोबर 27 गुणिले b 27b वजा 6 तून 5 गेले 1, मोठ्या संख्येचं चिन्ह. ही झाली n ची किंमत. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला काय दिलंय? m वजा n बरोबर 0. m वजा n वजा n बरोबर 0. मग m बरोबर वजा n पलीकडे गेला अधिक n झाले. बरोबर? मग आता m ची किंमत किती? 9b अधिक 8 आणि n ची किंमत किती? 27b वजा 1. आता हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला b ची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल. बरोबर? इथं 27b आहे वजा 1. आता एक काम करू, b एका बाजूला घेऊ आणि संख्या एका बाजूला. 27b अधिक इकडे आले वजा 27b. 9b वजा 27b वजा 1 आपल्या जागेवर अधिक 8 पलीकडे गेले वजा 8 झाले. 9तून 27 गेले 27, 9तून 27 जात नाही. 27 मधून 9 गेले 18 राहिले वजा 18b बरोबर वजा 9. दोन्हीकडची वजा चिन्ह घालवली. 18b बरोबर 9. मग b आपल्या जागेवर 9 आपल्या जागेवर 18 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 18. आपल्याकडे उत्तर आलं b बरोबर 9 1 9 9 2 18. b ची किंमत 1/2 असेल. ठीक आहे. अशा प्रकारे b ची किंमत 1/2 आली. आता शेवटचे 3 आणि सोपे प्रश्न बाकी आहेत. हे प्रश्न आपण बघू. चला. तर बघा, हा 13वा प्रश्न सरळ रूप दे, एकदम सोपा आहे मित्रांनो. बघा, 8m चा वर्ग अधिक 3m वजा 6. वजा चिन्ह आहे म्हणजे आतली चिन्ह बदलणार. अधिक 9m च वजा 9m वजा 7 च अधिक 7 अधिक 3m चा वर्ग जसाच्या तसा वजा 2m आपल्या जागेवर अधिक 4 आपल्या जागेवर. ओके. आता काय राहिलं? 8m च्या वर्गाच्या शेजारी मी लिहितो 3m चा वर्ग अधिक 3m चा वर्ग अधिक हा 3m, त्याच्या शेजारी वजा 9m आणि त्याच्या शेजारी वजा 2m. बरोबर? नंतर वजा 6 अधिक 7 आणि अधिक 4. हे तुम्हाला माहिती आहे. वर्गाच्या शेजारी वर्ग, m च्या शेजारी m. ओके. तर आता 8 आणि 3 झाले 11. 11m चा वर्ग. त्याच्यानंतर 3 वजा 9 वजा 6 आणि वजा 6 वजा 2 वजा 8 या ठिकाणी उत्तर आहे. या तिघांचं कॅल्क्युलेशन केलं वजा 8m. ओके. आणि तर वजा 6 आणि अधिक 7. 6तून 7 जात नाही. 7तून 6 गेले 1. 1 आणि 4 झाले 5. इथे 5 येईल उत्तर. हे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या लेवलला करू शकता. व्यवस्थित करा. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडता येईल. 11m वर्ग वजा 8m अधिक 5 उत्तर येईल. आता 14वा प्रश्न बघा. 14व्या प्रश्नामध्ये काय की 4m अधिक 2n आणि अधिक 3 या राशीत कोणती राशी मिळवायची म्हणजे तुम्हाला ही बहुपदी मिळेल. ओके. बरं का, समजा 4m अधिक 2n अधिक 3 या राशीत px मिळवल्यास, px ही राशी मिळवल्यास, px ही राशी मिळवल्यास ही राशी किंवा ही बहुपदी मिळवल्यास, ही बहुपदी मिळवल्यास आपल्याला काय मिळेल की 6m अधिक 3n अधिक 10 मिळेल. ओके. ही राशी आपल्याला मिळेल. ओके. आपल्याला काय करायचं समजा या राशीमध्ये, म्हणून आपण काय म्हणणार की बाबा 4m अधिक 2n अधिक 3 या राशीमध्ये समजा मी px मिळवलं. px मिळवावे म्हणजे मला उत्तर काय मिळेल 6m अधिक 3n अधिक 10. मला आता px काढायचंय. px ला म्हणून भावा तू इथंच थांब, बाकी सगळ्यांना पलीकडे पाठवा. आता 6m अधिक 3n अधिक 10. आता ही राशी अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेली वजा झाली. वजा बघा, वजा 4m अधिक 2n अधिक 3. आता चिन्ह बदलू.
6m अधिक 3n अधिक 10. बघा याची चिन्ह बदलतील. वजा वाक्य म्हणजे आतली चिन्ह बदलली. अधिक 4m चं वजा 4m अधिक 2n चं वजा 2n अधिक 3 चं वजा 3. बघा 6m आपल्या जागेवर हे वजा 4m घेतले. m च्या बाजूला m अधिक 3n च्या जोडीला 3n च्या जोडीला हे वजा 2n घेतले आणि अधिक 10 च्या जोडीला वजा 3 घेतले. अधिक 10 च्या जोडीला वजा 3 घेतले. 6 मधून 4 गेले 2m राहिले. 3 वजा 2 1 n राहिला आणि 10 तून 3 गेले 7 राहिले. 2m अधिक n बरोबर 7. ठीक आहे. तर आता 2m अधिक n बरोबर 7 हा ऍक्च्युली 15वा प्रश्न आपण घेतलाय. 14वा मला तर वाटतं राहिलाय प्रश्न. 14वा प्रश्न आपण बघूयात. डायरेक्ट आपण 15वा घेतला. आपला 14वा प्रश्न राहिलाय. 14वा प्रश्न कुठे गायब झाला बाबा आपला? 14वा प्रश्नच आपला नाही आला छापून. 14वा प्रश्न आपण आणू, काय काळजी नका करू. 14वा प्रश्न कुठे गेला बाबा? एकाच मिनिटात आपला 14वा प्रश्न येईल. काळजी करायची गरज नाहीये. तर 14वा प्रश्न आता आपण इथे आणूयात. हा एकच मिनिट फक्त. 14वा प्रश्न. ओके चला. तर बघा 14वा प्रश्न काय आहे तर तो आपण बघू. 14वा प्रश्न आपला राहिलाय. हा बघा हा 14वा प्रश्न की बाबा x वर्ग अधिक 13x अधिक 7 मधून कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे आपल्याला 3x वर्ग अधिक 5x वजा 4 ही बहुपदी मिळेल. तर मित्रांनो मग आपण एक काम करू. समजा px ही बहुपदी वजा केल्यास मग आपण काय करू? x चा वर्ग अधिक 13x अधिक 7. समजा याच्यामधून आपण px ला वजा केली, वजा px घेतलं, px ला वजा केली या बहुपदीला, म्हणजे आपल्याला मिळणारे उत्तर 3x वर्ग अधिक 5x वजा 4 ही बहुपदी मिळणार. आता मला px ची किंमत काढायची पण इथं वजा px आहे. आपण वजा px ला पलीकडे नेऊ आणि 3x वर्ग अधिक 5x वजा 4 ला अलीकडे आणू. आपण या ठिकाणी बघा हा x वर्ग अधिक 13x अधिक 7 इथं घेऊ. या बहुपदीला इकडे आणू, वजा होईल, वजा 3x चा वर्ग अधिक 5x वजा 4 होतील आणि बरोबर p ऑफ x राहील. आता ही वजाबाकी करा. बघा x वर्ग अधिक 13x अधिक 7 कंसाच्या बाहेर वजा आहे, आतली चिन्ह बदलतील. अधिक x वर्गचं वजा x वर्ग अधिक 5x चं वजा 5x वजा 4 चं अधिक 4 राहतील बरोबर आपल्याकडे p ऑफ x. बघा अधिकचं वजा वजाचं अधिक झालेलं आहे. आता x वर्गच्या शेजारी वजा 3x चा वर्ग घेऊ आपण. अधिक 13x च्या शेजारी हे वजा 5x आपण घेऊ आणि अधिक 7 च्या शेजारी अधिक 4 आपण घेऊ बरोबर p ऑफ x आपल्याकडे आला. आता x वर्ग वजा 3x वर्ग वजा 2x चा वर्ग अधिक 13 तून 5 गेले 8x आणि 7 आणि 4 झाले 11 बरोबर px. म्हणजे 2x वजा 2x वर्ग अधिक 8x अधिक 11 ही राशी जर का आपण वजा केली कशामधून? या राशीमधून x वर्ग अधिक 13x अधिक 7 मधून जर वजा केली तर आपल्याला उत्तर मिळेल 3x वर्ग अधिक 5x वजा 4. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा संकीर्ण प्रश्न संग्रह जो आहे तो पूर्ण बघितलेला आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो.